दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय दादरमध्ये तेजस ठाकरे हे भाऊबीज साजरी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यांची बहीण जय जयवंती यांच्या घरी पोहोचलेले होते, तेव्हाची दृश्य आपण बघितली होती आणि आता तेजस ठाकरे हे आपल्याला बाहेर पडलेले दिसून येत आहेत। उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। आज भाऊबीज आहे आणि आजच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची दृश्य समोर आलेली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय। दादर परिसरातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी ठाकरेंचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत। हे सर्वजण एकत्र बाहेर पडताना दिसत आहेत आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांची पत्नी आपल्याला दिसून येते, आदित्य ठाकरे आहेत। सगळ्यात आधी तेजस ठाकरे बाहेर पडले होते आणि त्याचबरोबर आता जेव्हा आपण मागे बघतोय त्यावेळेला उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी, त्यांचा जो थोरला मुलगा आहे तोही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर अमित ठाकरे, त्यांची पत्नी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर अगदी थोड्याच वेळापूर्वी आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आलेली होती आतमध्ये, जेव्हा या दोन्ही भावांनी भाऊबीज साजरी केली त्यांच्या बहिणीसोबत, तेव्हाची दृश्य आपण बघितली होती आणि आता भाऊबीज साजरी झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे बाहेर निघाल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यांना निरोप देण्यासाठी अमित ठाकरे हे तिथपर्यंत पोहोचल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं। हे दृश्य एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत आणि 20 वर्षानंतर ठाकरे बंधूंची एकत्र अशी भाऊबीज आपल्याला पाहायला मिळते। 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र भाऊबीज साजरी करतायत। तर 20 वर्षानंतर बऱ्याचशा गोष्टी होताना दिसून येत आहेत, विशेषतः ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये 20 वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते जुलै महिन्यामध्ये विजयी मेळाव्याच्या निमित्तानं आणि तेव्हापासून युतीचे संकेत वारंवार दिले जात असतानाच दुसरीकडे जे कौटुंबिक संबंध आहेत ते सुद्धा घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे सण उत्सव हे दोन्ही कुटुंबीय एकत्र साजरे करताना आपल्याला दिसून येत आहेत। गणेश उत्सव असेल, दीपोत्सव असेल किंवा आता भाऊबीजेचा हा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। या ठिकाणी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत आलेले होते, त्यांनी भाऊबीज साजरी केली आणि त्यानंतर ते आता आपल्या बहिणीचा निरोप घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच वेळेला अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी सुद्धा तिथपर्यंत आल्याचं आपण बघितलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य थोड्याच वेळापूर्वीची, काही क्षणांपूर्वीची आणि त्याच्याही मागे म्हणजे एक तासाभरापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय, फोटोज आपण बघतोय दुसऱ्या फ्रेममध्ये। त्यामध्ये आतमध्ये कशा पद्धतीनं ठाकरे बंधूंनी भाऊबीज साजरी केलेली आहे त्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला दिसत आहेत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर मग त्यांची पुढची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा तेजस ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, हे तिन्ही बंधू आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तेही भाऊबीज साजरी करताना दिसत आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य दोन फ्रेम आपण बघतोय, आतमधली दृश्य आहेत एकीकडे आणि दुसरीकडे बाहेरची दृश्य। जेव्हा भाऊबीज साजरी झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे बाहेर पडले होते आणि त्यानंतर ते आपल्या मातोश्री या निवासस्थानाकडे रवाना झाल्याचं आपण बघितलंय।